शिवसेना शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांच्यानंतर आता भाजप खासदार अनिल बोंडेंनी वादग्रस्त वक्तव्य केले। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। राहुल गांधींची जीभ छाटू नये, त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवे असं वादग्रस्त वक्तव्य अनिल बोंडेंनी केलं। त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले। तर भाजप खासदार अनिल बोंडेंनी हे वादग्रस्त वक्तव्य केल्यावर आता काँग्रेसकडून या संदर्भात प्रतिक्रिया आलेली आहे। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं। विपरीत कोणी बोलत असेल, परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये, पण जिभेला चटके मात्र दिले पाहिजे। कारण काय, हे जिभेला चटके अशा लोकांना देणं आवश्यक आहे। ते राहुल गांधी असो, की तो ज्ञानेश महाराव असो, की तो श्याम मानव असो, की या भारतामधल्या बहुजन समाजाला, या भारतामधल्या बहुसंख्यांना जे दुखावतात, त्यांच्या भावना दुखावतात, त्या लोकांना कमीत कमी जाणीव तरी करून दिली पाहिजे। आणि म्हणून जीभ छाटू नये, पण जिभेला चटके मात्र निश्चितच दिले पाहिजे। डॉक्टर बोंडेंना खरं मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवून त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थित करण्याची गरज आहे। गायकवाडाला आपण म्हणू की अडाणी आहे, पण आता डॉक्टर माणूस आहे, असं कसं वायफळसारखा बोलू शकतो याचं आश्चर्य आहे। आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, ज्यांना मी काल फेक नॅरेटिव्हचं बादशाह म्हटलं, त्यांची ही सगळी पिलावळ आहे। त्यांनी त्यांच्या चमच्यांना सांभाळावं। महाराष्ट्र देवेंद्रजींना माफ नाही करणार, ही पद्धत नाही आहे बोलायची। महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करत असाल देवेंद्रजी, आणि तुमचे चमचे जर असे शिकलेले सवरलेले चमचे जर असे बोलत असतील तर त्यांना खरोखर मेंटल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी पाठवा आणि त्यांची ट्रीटमेंट करून घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।